वंदे भारत माता की वंदे 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 भारत माता की वंदे 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 भारत माता की भारत माता की जय जय मातरम 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 जय जय मातरम 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 जय जय मातरम 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 भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की वंदे 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 मातरम जय जय मातरम 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 आलो 2 मिनिटं. ज्येष्ठ कवयित्री शोभाताई जोशी यांना कवितेसाठी वाचन करतो आणि त्याच्यानंतर हेमंत भूषण एक जाज्वल्य हा क्रांतिकारक बुद्धिवादी सुधारक विनायक दामोदर सावरकर जी जी जी. नाशिक जिल्ह्यात जन्म झाला, देशभक्तीचा विडा उचलला, जन्म देश कार्यासाठी गेला, देशाभिमान प्रज्वलित केला हो जी जी जी. या पुढे काय झालं बघा, प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झालंय, पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले, फर्ग्युसनमध्ये दाखल झाले, विद्यार्थ्यांना संघटित केले आणि त्यांनी गीत गायले. त्यांच्या गीताने काय परिणाम झाला तो नंतर जय म्हणायचं ना. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. या गीताने त्यांनी जे विद्यार्थ्यांची संघटना केली होती ती संघटना खूप पक्की झाली आणि त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर अनंत काणेकरांनी ज्यावेळेला एका इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला आणि तो आळ सगळ्या सावरकरांना सावरकरांना अटक केली आणि सावरकर त्या बंदिवासात काय म्हणाले बघा, बेडी होते ते त्या बंदिवासात म्हणाले, हे सागरा तू माझ्या मातृभूमीकडे ने मजसीने परत मातृभूमीला क्रांतीवीर सावरकर फोटो काढ. 28 मे 1883 रोजी याच वाड्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आणि अतिशय अशा पवित्र जागी आपण आलेलो आहोत. सावरकर हे महाकवी होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आजच्या ह्या ऐतिहासिक अशा कवी संमेलनात जयस्तुते कवी संमेलनात मी सर्व कवींना विनंती करतो की कृपया आपली कविता छोटी म्हणा, तुम्ही प्रस्तावना करू नका आणि शिवाय भाग्यवंत आम्ही धन्य ही महाराष्ट्र भूमी, छत्रपतींची कर्मभूमी, जगावेगळे चरित्र नामी, कमी धन्य ही महाराष्ट्र भूमी, मंगलमूर्ती मोरयाचा गजर पडे कानी, वनी अन माहूर गडवासिनी, महालक्ष्मी तुळजा भवानी, 3.5
शक्तिपीठे हो महाराष्ट्रधामी गुरु गजानन शेगावीचे साईनाथ ते प्रभु शिर्डीचे अक्कलकोटी निवास ज्यांचा ते समर्थ स्वामी धन्य ही मरभूमी इथे जन्मले आपण एकम खाने गाऊ सारे एकम खाने गाऊ सारे तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तेजपुंजया रविबिंबासम उजळून टाकू अवघे अंबर दूर करूया रात्र काजळी दूर करूया रात्र काजळी तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय देश आपुला शिवरायांचा लढणाऱ्या पराक्रमाचा असे वारस स्वार्थाची तू भाजीत वाकर सो कर्तृत्वाने कधीतरी वेड्या स्वतःला तू सिद्ध कर सो कर्तृत्वाने कधीतरी वेड्या स्वतःला तू सिद्ध कर कुणी छातीवर झेलून गोळी कुणी संसाराची करून होळी कुणी छातीवर झेलून गोळी कुणी संसाराची करून होळी जीवनात काहींच्या आखरीत घडले तरुण बरीच कुणी फासावर चढले जीवनात काहींच्या आखरीतच घडले तरुण बरीच कुणी फासावर चढले आत्म्यास त्यांच्या लाभेल शांती इथेच राहणारे असल्यामुळं आणि त्यांना इथल्या वाड्याचा सुद्धा सहवास तितकाच लाभला असल्यामुळं तात्यारावांचं बालपण काय या वाड्यात कसं गेलं असेल इथंपासून आपल्याला अपरिचित असलेल्या कथा या काव्य प्रकारापर्यंत अत्यंत उत्तम असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यानंतर बोलूच नाही असं वाटत होतं. पण दोनच गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे. एकतर माझं भाग्य असं की क्रांतीतीर्थ अंदमान पुस्तक हे 10 वर्षांपूर्वी आलं आणि त्याही आधी 2-3 वर्ष मी अंदमानला गेलो होतो अभ्यास दौऱ्यात आणि त्या वेळेला अनेक ज्येष्ठ मंडळी बरोबर होती. पण अभ्यासाच्याच असल्यामुळे मी आधी सावरकर चरित्र माझी जन्मठेप बाकीच्या गोष्टी वाचून गेलो होतो आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो ते सेल्युलर जेल बघायला जायचं होतं आणि जाण्यापूर्वी काही मंडळी आवरत होती आणि म्हणून मी बाकीच्या मंडळींना विनंती केली की 5 मिनटं बसा आणि तिथं 10 मिनटं मी बोललो. त्याचा परिणाम असा झाला की ती सेल्युलर जेलमध्ये 7x14ची जी कोठडी आहे सावरकरांची त्या सावरकरांच्या कोठडीत एक छोटा फोटो लावलेला आहे. तर त्या सगळ्या मंडळींनी मला हार घालायची संधी दिली. म्हणजे ही एक आठवण. आणि दुसरा एक ऋणानुबंध असा की जसं आपण पंचवटी ते पंचवटी असं म्हटलं म्हणजे गदिमांपासून कुसुमाग्रजांपर्यंत तसा पिंपरी चिंचवडकरांचा पिंपरी चिंचवड म्हणजे चिंचवड आपण म्हणू चिंचवड आणि भगूरचा अनुबंध आहे. मोल बलिदानांचे त्यांच्या ठेवणी म्हणी चला आता स्वाभिमानाने जगूया उंच नवी तिरंगा फडकताना पाहूया. स्वातंत्र्यासाठी लढले जे प्राणपणाने सार्थक त्यांच्या बलिदानांचे करूया. लढता लढता ज्यांना वीर मरण आले स्फुल्लिंग त्यांचे हृदयस्थानी कोरूया. मोल बलिदानांचे त्यांचे ठेवणी म्हणी उंच नवी तिरंगा फडकताना पाहूया. कसा साहू अंतस्थ पोखरला देश आता हवे आता देशद्रोही राजकारण संपवाया. सोडू मतभेद सारे एक संघ भारत घडवाया. समतेचा मंत्र आता चला अंगी बांधूया. उंच नभी तिरंगा फडकताना पाहूया. निस्वार्थ सेवा स्वप्नमणी महान आमुचा भारत देश महान. भारत देश महान आमुचा भारत देश महान. लोकशाही ही इथे नांदते
सर्वांना राज्य घटना सांधते, जरी झालेत मान अपमान, जरी झालेत मान अपमान. भारत देश महान आमुचा, भारत देश महान. भारताची राज्य घटना श्रेष्ठ, बाबासाहेबांनी घेतलेत कष्ट, जगात उंचावली मान, भारताची जगात उंचावली मान. भारत देश महान आमुचा, भारत देश महान. सुवर्ण सम आहे इथली मात. एक बंधू द्यामदार मी पृथ्वीवर जीवी सामर्थ्याने, बार असा जो टाकीन वरमी, उतरून टाकेल त्यांची गुरबी. बार असा जो टाकेल वरमी, उतरून टाकेल त्यांची सरळ झाला. अन्वस्थाने सज्ज होऊनी, दुनिया तारे देव फेकुनी, सीमेवरती तळ ठोकुनी, शत्रू सारा काढून निपटुनी. सीमेवरती तळ ठोकुनी, शत्रू सारा काढून निपटुनी. निषेधाचे नारे देऊनी, थकून गेले जुने धोरणी. निषेधाचे नारे देऊनी, थकून गेले जुने धोरणी. नकोच भाषा वरकरणी, नकोच भाषा. माती मेघ वारा पाणी धरा यांची टिकून राहत नाती. पेरलं सरलं उरलं सारं, करपून गेलं पीक. कर्ज झालं डोईजड, आता मागावी का भीक. उभं पीक सोन्यावानी, पाण्याविना मरतय. गुरढोर तानेविना, मरण जवळ करतय. कधी कोरडा कधी ओला, दुष्काळाचा फेरा. जगावं की मरावं, जीवनाची केलीच अशी तरा. एवढी निंदा नालस्ती, बळी राजाच्याच का माती. अख्खे जीव पोशितो, साऱ्या जगाचा हा साथी. तुला काय ठावं, तुला काय ठावं, बियाणा संघ आम्ही आमचा जीव पेरतो. घामाचं अन रक्ताचं त्यावर शिंपडण करतो. एकदा डोळे उघडून जरा अश्रू आमचे बघ. उतारू दे केव्हा तरी, किमान शेतात तरी. एवढा नको विचार करू बघ, बळीराजासाठी. मला असं वाटलं की सावरकरांचं मुंबईतलं घर पाहावं. त्यामुळे मी सावरकरांच्या घरी मुंबईला गेलो होतो की तिथे हस्ताक्षर स्पर्धा ठेवली आणि मी शाळेत पहिला दुसरा नंबर मिळवायचा म्हणून मी तिथे गेलो होतो. प्रत्यक्षात आमचा नंबर आला नाही, परंतु सावरकरांचे चिरंजीव विश्वास सावरकर यांचं मात्र मला दर्शन झालं. आणि त्यावेळेस त्यांनी केलेलं जे आव्हान आहे ते मी आज आपल्या इथल्या सगळ्या उपस्थित साहित्यिकांना सांगू इच्छितो. त्यांनी असे सांगितलं होतं की सावरकरांचं जे साहित्य आहे ते त्यावेळेस 1980 सालापासून संपूर्ण भारतीय भाषेत भाषांतर करायचं काम चालू होतं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की जसं तुम्ही ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा जशी तुमच्या घरात ठेवता, तसं सावरकरांचं किमान एक तरी पुस्तक प्रत्येकाने आपल्या घरात ठेवलं पाहिजे. एवढंच मला आपल्याला सांगायचं. वंदे मामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली. सूर्याचे तेज उददिते गांभीर्य ही तुझे. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टते जी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभ
वदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे आता थोडा व्हिडिओ पण घेतो सगळे मी येतो उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरते ते स्वतन्त्रते भगवती स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहचारी होते मला नवा चेहरा जमते का बघ राजा जमते का बघ उद्योगा चढव्यावर घे सद्गुरु रूप हे देवाचा आज नयनी प्रत्यक्ष वंदुया आज नयनी प्रत्यक्ष वंदुया जय नमस्कार. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून आलेल्या माझ्या सर्व साहित्यप्रेमी मित्रांनो, आज माझ्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आणि याचं कारण असं की माझाही जन्म याच गावामध्ये झाला. बालपणी आम्ही याच वाड्यांमध्ये खेळलो आणि त्याचा जो पलीकडचा जो भाग आहे त्याची दुरवस्था वर्षानुवर्ष पाहिली आम्ही खंत व्यक्त करत होतो. त्यावेळी साहित्याची आवड लागली. याचं कारण आपल्या गावामध्ये जन्मलेला हा एक मोठा नेता हा तितकाच मोठा साहित्यिक होता, तितकाच मोठा कवी होता, तितकाच मोठा नाटककार आणि विचारवंत होता, तितकाच मोठा महावक्ता होता. याचा एक संस्कार बालपणामध्येच मनावरती अमिटपणे उमटला आणि त्याच्यातून मी सावरकरांचा आणि त्या अनुषंगाने इतर संबंध मराठी साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळी दरवेळी मनामध्ये असं यायचं की अरे अमुक एक साहित्यिक हे या गावचे, अमुक एक त्या गावचे. आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी सर्वात जास्त जर बोलबाला कुणाचा होत असेल तर तो गदी माडगुळकरांचा व्हायचा. याचं कारण असं की गदी माडगुळकर हे त्या ठिकाणी जरी पुण्यामध्ये असले तरी देखील ते त्यांच्या गावाशी म्हणजे माणदेशातल्या त्यांच्या त्या माडगुळ्याशी खूप घट्ट अनुबंध ठेवून होते. आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या लिहिण्यामध्ये, त्यांच्या बंधूंच्या लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये वेळोवेळी ते सगळं यायचं. अगदी त्यांचे आणखी एक बंधू होते अंबादास माडगुळकर, त्यांच्याही बोलण्यामध्ये आपल्या गावाविषयीचं सगळं हे यायचं. आणि त्याच्यामुळे मोरोपंत कुठले तर बारामतीचे, रामजोशी कुठले तर सोलापूरचे, अशा पद्धतीने सगळ्या साहित्यिकांची मांदियाळी त्यांची त्यांची गावं अभिमानानं मिरवत असताना माझ्या गावचा साहित्यिक हा भगूरचा आहे, परंतु त्याचं सर्व कर्तृत्व हे भगूरच्या बाहेर गेल्यानंतर फुललं. आणि त्यातही त्यानंतर ते राजकीय नेते म्हणून जास्त उदयाला आले. त्यामुळे त्या सगळ्या कालखंडामध्ये भगूर या त्यांच्या जन्मगावाकडे तसं तुलनात्मक दुर्लक्षच झालं. त्यावेळी मी माझ्या मनामध्ये साधारण 40, 45, 50 वर्षापूर्वी असं स्वप्न पाहायचो की कधीतरी हे गाव स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन हे शेक्सपियरचं जसं गाव आहे की भारतातली महाराष्ट्रातली मंडळी मुद्दाम इंग्लंडमध्ये जातात आणि त्यावेळी मुद्दाम त्या ठिकाणी शेक्सपियरच्या गावी भेट देतात, तसं चित्र कधीतरी या माझ्या गावी होणार आहे का? गावोगावचे शहरोशहरीचे साहित्यिक कधीतरी इथे येणार आहेत का? कोंडे आणि कैलाजी भैरट यांचा आभार मानतो. त्याच पद्धतीने आज इथे जे साहित्यिकांनी आपल्या कविता सादर केल्या त्या सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपल्याला इथं जे मार्गदर्शन लाभलं नंदनजी राणे सर आणि किरण भावसार सर यांच्यामुळे आपल्याला इथं थोडं चांगलं स्वागत झालं. आपलं इथं चहा पाणी वगैरे स्वागत व्यवस्थित केलं, त्यांचा आभार. त्याचप्रमाणे आपण कुसुमाग्रज स्मारक तिथे गेलो,
की ते पुरुषोत्तम सदाफुले मामा यांच्या आणि श्रीकांत चौगुले सर यांच्या समन्वयाने तिथे देखील आपलं चांगलं नाश्ता आणि चहा तिथलं सगळं स्वागत झालं. त्या सर्वांचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते, हे अधम रक्त रंजिते, तुझन पूजिते. हे अधम रक्त रंजिते सृजन पूजिते. श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीर जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुता